तुम्ही तुमच्या गाडीत ऊसाचा रस भरताय, तुमच्या गाड्यांमध्ये पेट्रोल टाकीजवळ मुंग्या लागल्यात, आतापर्यंत तुमच्याही गाड्या बंद पडल्यात का? किंवा तुमच्या गाडीचा मायलेज घसरलाय का? इंजिनमध्ये काही समस्या येते का? कारण अशा काही प्रकारचे व्हिडिओज आम्ही सोशल मीडियावर पाहिलेत. हे सर्व व्हिडिओज रील्स पाहून तुम्हालाही लक्षात आलं असेल, आज E20 वरून देशभरात एवढा राडा का होतोय. असं असताना दुसरीकडे नितीन गडकरींनी 100% इथेनॉलची घोषणा करतायत. गडकरींचा यात काय इंटरेस्ट आहे, सविस्तर समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 80% पेट्रोल प्लस 20% इथेनॉल असं मिश्रण म्हणजे E20. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून ते थेट पेट्रोल पंपापर्यंत याची मोठी चर्चा सुरू आहे. खरं तर सरकारचं 2030 पर्यंत E20 साध्य करण्याचं टार्गेट होतं, पण आपण हे टार्गेट 5 वर्ष आधीच गाठले. आता आपल्याला E25, E85 आणि E100 असे टप्पे गाठायचे आहेत. येथे आधीच E20 वरून बोंबाबोंब सुरू असताना गडकरींनी 100% इथेनॉलचं टार्गेट करण्याचं घोषित करून टाकले. मुळात सरकारने इथेनॉलचा घाट का घातलाय ते समजून घ्या. तर कच्च्या तेलाच्या आयातीवरील भारताची डिपेंडन्सी कमी करण्यासाठी आणि देशातच तयार होणाऱ्या इंधनाचा वापर वाढवण्यासाठी. कारण इथं विषय आहे कॅपॅसिटीचा. E20चं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी भारताला वर्षाला जवळपास 10 ते 11 अब्ज लिटर इथेनॉलची गरज आहे. पण नोव्हेंबर 2025 मध्येच भारताची इथेनॉल प्रोडक्शनची कॅपॅसिटी 20 अब्ज लिटरवर पोहोचली होती. या 20 अब्ज लिटरमध्ये 2026-27 या आर्थिक वर्षात आणखी 15% ही कॅपॅसिटी वाढणार आहे. म्हणजेच आपली गरज 10 ते 11 अब्ज लिटर असताना आपल्याकडे दुप्पट इथेनॉल आहे. त्यामुळे प्रश्न पुरवठा वाढवण्याचा नसून अतिरिक्त क्षमतेसाठी मागणी वाढवायचा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याकडे भरपूर प्रमाणात असलेलं इथेनॉल ग्राहकांना खपवायचं आहे, म्हणून E20चा हट्ट आहे. याला दुसरं कारण म्हणजे इथेनॉलच्या वापराचे फायदे सांगितले जातात. एक म्हणजे इथेनॉलच्या प्रोडक्शनमुळे कच्च्या तेलाच्या आयातीत घट झाली आणि त्यामुळे आतापर्यंत 1,04,00,000 कोटींचं परकीय चलन वाचलं. दुसरं, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा. तिसरं, ऊर्जा सुरक्षा आणि प्रदूषण नियंत्रणात मदत करते, कारण इथेनॉल कार्बन उत्सर्जन कमी करते. हे सरकारने सांगितलेले फायदे आहेत आणि हो, हा सरकारचा हेतू चांगला असू शकतो. पण मग नागरिक सोशल मीडियावर जे व्हिडिओ टाकतायत त्यात तथ्य नाहीये का? तर आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे वाहन चालक टेन्शनमध्ये का आहेत? विषय असा आहे की 2012 पासून ते मार्च 2023 पर्यंत बनवलेली बहुतांश वाहने E10 साठी बनली आहेत. तर एप्रिल 2023 नंतर जे वाहन बनवण्यात आले त्यातले हे पार्ट्स हे E20 ला कम्पॅटेबल आहेत. पण केवळ एप्रिल 2025 नंतर विक्री गेलेली वाहनच पूर्णपणे E20 साठी सक्षम आहेत. त्यामुळे 2025 पूर्वीच्या मोठ्या वाहन संख्येसाठी सध्याचं इथेनॉल प्रॉब्लेमॅटिक ठरतंय. तुमच्या लक्षात येतंय का की E10 असताना हे प्रॉब्लेम्स येत नव्हते, तर E10 वरून E20 वर जाताना प्रॉब्लेम्स येत आहेत. भारताला पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचा टप्पा हा 2030 मध्ये गाठायचा होता, पण 5 वर्षे आधीच तो टप्पा गाठण्यात आला. खरं तर हे बदल 8 वर्षांच्या कालावधीत होणं नियोजित होतं. जुन्या वाहनांसाठी आणि E10 पेट्रोल प्रमाणित असलेल्या वाहनांवर E20 लादण्यात आलं. आता कितीही झालं तरी ती मशीन आहे, त्या इंजिनलाही E20 झेपेना, म्हणून कित्येकांच्या तक्रारीनुसार E20मुळे वाहनांच्या मायलेजवर परिणाम होतोय. शिवाय इंजिनसुद्धा खराब होतंय. दुसरं म्हणजे इंटरनल कंबस्शन इंजिन असलेल्या वाहनांमध्ये, विशेषतः जुन्या वाहनांमध्ये E20 इंधन भरल्याने गंज पडून इंजिनच्या पार्ट्सचं नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतंय. तिसरं म्हणजे भारतातील वाहन चालकांना सध्या पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या इंधनांची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध नाहीये. उलट ब्राझीलमध्ये मात्र ग्राहकांसमोर वेगवेगळ्या किमतीनुसार E10, E20, E85, E100 असे ऑप्शन निवडण्याची चॉईस दिली जाते. भारतात मात्र सरसकट सर्वांना एका रात्रीत E20 लादण्यात आलेलं आहे. यामुळे नुकसान होतंय ते ग्राहकांचं. आता अलीकडे सोशल मीडियावर इथेनॉलच्या विरोधात काही दावे करण्यात आले आणि त्यावर भारत सरकारने उत्तरही दिलेलं. एक व्हिडिओ पोस्ट करून त्यात वाहनांच्या पेट्रोलच्या टाकीजवळ मुंग्या दिसल्याचा दावा करण्यात आलेला. यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केलं की इंधन ग्रेड इथेनॉलमध्ये कोणतीही साखर नसते. इथेनॉल तयार करताना त्यातून साखर पूर्णपणे काढून टाकली जाते. कीटकांना दूर ठेवण्यासाठी मिश्रणात विकृतिकारक पदार्थ मिसळले जातात, त्यामुळे इथेनॉल मुंग्यांना आकर्षित करत नाही. दुसरा दावा, पेट्रोलमध्ये ऊसाचा रस मिसळला जातोय, तर इथेनॉल औद्योगिक प्रक्रियेद्वारे तयार केलं जातं आणि ते पेट्रोलमध्ये मिसळण्यापूर्वी त्याची कठोर तपासणी होते. कमी दर्जाचे इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकले जात नाही. तिसरा दावा म्हणजे E20मुळे इंजिनाचं नुकसान होतंय. याचं उत्तर देण्यात आलं की E20 पेट्रोल लागू करण्यात आल्यानंतर इंजिन निकामी होणं किंवा बाहेर बंद पडणं यासारख्या कोणत्याही समस्या नोंदवण्यात आलेल्या नाही आहेत. पण सोशल मीडियावर गाड्यांचे मायलेज कमी झाल्याची चर्चा आहे आणि त्यातही तथ्य आहे. कारण पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलची ऊर्जा क्षमता कमी असल्यामुळे वाहनाचे मायलेजसुद्धा कमी होतं. याआधी नीती आयोगाने E20मुळे मायलेज 1 ते 2% घसरेल असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात मायलेज 5 ते 12% कमी झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यातही जुन्या वाहनांचं मायलेज आणखी कमी होतंय. दुसरं म्हणजे E20मध्ये इथेनॉल जास्त असल्यामुळे जुन्या इंजिनमध्ये बिघाड होतोय. इथेनॉल पाण्याला आकर्षित करतं. पेट्रोल टाकी, पाईप्स, इंजेक्टर पंप, रबर पार्ट्स, सील्स, इंजिन कंपोनंट्स यामध्ये पाणी शिरतं आणि गंज लागतो. यामुळे त्याची झीज होण्याची शक्यता खूप वाढते. या व्यतिरिक्त थंड हवामानात इथेनॉलमुळे गाडी स्टार्ट होण्यास अडचण येऊ शकते. विशेषतः जुन्या गाड्यांमध्ये ज्या E10 साठी बनवलेल्या आहेत
त्या समस्या जास्त दिसत आहेत. कारण जसं की आपण बोललो त्याप्रमाणे 2012 ते 23पर्यंत बनवलेल्या लाखो गाड्या E10साठी कम्पॅटेबल आहेत. त्या गाड्यांवर E20 लादणं हे घाईचं ठरलं म्हणून हा सगळा प्रॉब्लेम होतोय. पण यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी E20मुळे सोशल मीडियावर गाड्या खराब झाल्याच्या किंवा नुकसान झाल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे म्हटलंय. त्यांचं म्हणणं आहे की या बातम्या अतिशयोक्तीपूर्ण आहेत. पण तुम्हाला लक्षात आलं असेलच की नितीन गडकरी सातत्याने इथेनॉल ब्लेंडिंगचं समर्थन करत आलेत. इथेनॉल ब्लेंडिंग करण्याच्या उपक्रमाची पाठराखण ते वाजपेयींच्या सरकारमध्ये असल्यापासून करतायत. या धोरणाला UPA सरकारने देखील पाठिंबा दिला होता. तत्कालीन ऑइल मंत्री मणिशंकर अय्यर यांनी संसदेत याला पाठिंबा दिला होता. यामागे गडकरींच्या मुलांचा म्हणजे निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांचा इथेनॉल व्यवसायाशी संबंध असल्याचं म्हटलं जातं. त्यांच्या सियान ॲग्रो इंडस्ट्रीज आणि मानस ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपन्या इथेनॉल उत्पादन करतात. काही रिपोर्ट्सनुसार सियान ॲग्रोचा महसूल आणि नफा इथेनॉलमुळे प्रचंड वाढलाय. काही वर्षांपूर्वी छोट्या प्रमाणात असलेल्या कंपनीचा इथेनॉल क्षेत्रातील वाढलेला सहभाग आणि फायदा यामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असल्याचे आरोप होत आहेत. मोदींनी आणलेलं इथेनॉल धोरण हे त्यांच्या मुलांच्या कंपन्यांना मोठा फायदा करून देते असे आरोप सोशल मीडियावर केला जातोय. यावर गडकरी काय म्हणतात की इथेनॉल हा त्यांच्या मुलांच्या व्यवसायाचा फक्त छोटा भाग आहे. देशातील एकूण इथेनॉल उत्पादनात त्यांचा वाटा 0.5% कमी आहे. यावर केरळ काँग्रेसने सोशल मीडियात पोस्ट केली. या जून 2024च्या तिमाहीत त्यांच्या कंपनी सियान ॲग्रोचा महसूल फक्त 17 कोटी होता. गेल्या वर्षी जो स्टॉक 43 होता तो आता 668 आहे. एका वर्षात तो 511 कोटी झाला. फक्त 2905%ची छोटीशी वाढ झाली. कर्नाटक काँग्रेसने पोस्ट करत निखिल गडकरी यांच्या मालकीच्या सियान ॲग्रो इंडस्ट्रीजचा महसूल जून 2024मध्ये 18 कोटी रुपयांवरून जून 2025मध्ये 523 कोटी रुपयांपर्यंत वाढवला. शेअरची किंमत 2184% वाढल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे खरं काय खोटं काय हे समोर येईलच. पण खरा मुद्दा आहे E20चा. ज्यांना E20 बाबत शंका आहे त्यांच्याबद्दल नितीन गडकरी यांनी काय सांगितलंय बघा. ज्या लोकांना इथेनॉल ब्लेंड पेट्रोल नको आहे ते 100% पेट्रोल वापरू शकतात. मात्र त्यांना यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. म्हणजे जर इथेनॉल ब्लेंड पेट्रोल वापरलं तर गाडीतील काही ठराविक पार्ट्स लवकर खराब होणार. त्याचा आर्थिक भुर्दंड E20 पेट्रोल वापरणाऱ्यांना सोसावा लागणार आहे. आणि जर हे टाळायचं असेल तर 100% पेट्रोल वापरायचं. त्यासाठी जास्तीचे पैसे भरायचे. म्हणजे कोणताही ऑप्शन निवडला तरी सामान्यांच्याच खिशाला कात्री लागणार. एकीकडे सरकार सांगतं की E20मुळे कच्च्या तेलाची आयात कमी होते, तर मग इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे दर का कमी झाले नाहीत? नितीन गडकरी म्हणतात इथेनॉल तर अनेक वर्षांपासून पेट्रोलमध्ये मिसळलं जात आहे. मग वाहनांचं नुकसान आधी का झालं नाही? अनेक वर्षांपासून मिसळत असतील पण तेव्हा त्याचं प्रमाण 4-2% होतं. आता ते थेट 20%पर्यंत गेले. म्हणजे नुकसान तर होणारच आहे. पण आता ज्यांच्याकडे जुन्या गाड्या आहेत त्यांचं काय? लाखो रुपयांची गाडी घेऊन बसलेल्या मध्यमवर्गीयांना आता इंजिन बदलायला किंवा नवीन गाडी घ्यायला भाग पाडलं जाते. त्यामुळे आमच्याकडून तुम्हाला सल्ला हाच असेल की तुम्ही नवीन गाडी घेत असाल तर E20साठी कम्पॅटेबल असलेलंच मॉडेल घ्या. तुमच्याकडे जुनी गाडी असेल तर त्याची नियमित सर्व्हिसिंग, चांगल्या दर्जाचं इंजिन ऑइल वापरा, मायलेज ट्रॅक करत राहा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.